पावसाळ्याचे दिवस आहेत. मसाला शेंगदाणा रेसिपी मी दाखवणार आहे. हे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत. विशेष काही मसाला पाहिजे तर तुम्ही हे तळून झाल्यावर चाट मसाला वगैरे वापरा. मी फक्त लाल तिखट मीठ घातलेलं आहे. कच्चे शेंगदाणे आणि लागेल तसं पाणी शिंपडायचं. बेसन पीठ बघूनच घालायचं. हे असं कालवायचं. पीठ लागेल असं होते. लाल तिखट मीठ पावसाळ्यात कुरकुरीत राहतात. डब्यात भरून ठेवायचे आणि नंतर मग पोह्यावर वगैरे सुद्धा घेऊ शकताय. मध्ये मध्ये चहाबरोबर सुद्धा खाऊ शकताय. सोपी रेसिपी आहे. थोडं जास्त ओलसर वाटलं तर किंचित पीठ आपण बघून घालायचं. खमंग तळलं की झालं. याच्यात सोपी रेसिपी आहे. करून बघा, ट्राय करा. बघा किती छान दिसतात, कुरकुरीत राहतात. अंदाजाने मी घातले पण बरोबर झाले. थोडं जास्त लूज वाटलं, पातळ वाटलं तर थोडं पीठ मिक्स करायचं. 5-10 मिनिटात होतात अगदी करून. कच्चे शेंगदाणे घ्यायचे. फक्त मी लाल तिखट मीठ घातले, बाकी काही घातलेलं. नंतर पाहिजे तर चाट मसाला वगैरे आपण घालू शकतो. नक्की करून बघा. आवडले तर शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. खूप छान आहे बघा कलर. खमंग असा तळलेला वास आला की काढायचं. चटचट वाजतात. मीडियम गॅसवर करायचं. नक्की जरूर ट्राय करा. कच्चे शेंगदाणे, तिखट मीठ आणि हे तळून झालेले शेंगदाणे. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.